भगवती माता की जय। आघात संकटे वारी निवारी दुष्ट दुर्जना, संकटी भरवसा मोठा तात्काळ काम होतसे। देवी भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये शक्तीचं संक्षिप्त वर्णन केलेलं आहे। नारायण असं म्हणतात की देवी ही श्री गणेशाची माता, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सावित्री अशा 5 स्वरूपामध्ये तिचं वर्णन केलेलं आहे। सृष्टीची उत्पत्ती जी मुख्य देवी ती म्हणजे प्रकृती। मग प्रकृती ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर प्र म्हणजे सत्वगुण, कृ म्हणजे रजोगुण आणि ती म्हणजे तमोगुण याचं प्रतीक आहे। अहो, स्त्रियांचा अपमान म्हणजे प्रकृतीचा अपमान। नवरात्रामध्ये स्त्रियांची पूजा केली जाते। कुमारी सौभाग्यवती स्त्रीची पूजा करतात। दक्षिणेत काही ठिकाणी विधवा स्त्रियांची सुद्धा पूजा करतात। श्रीकृष्णाच्या रासमंडळात राधेची सुद्धा पूजा होत असे। तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा। देवीची प्रार्थना केल्यानंतर ती प्रसन्न होते आणि विविध रूपांनी अवतार घेते। म्हणून विष्णू सहस्रनामाप्रमाणे देवीचीही सहस्रनाम आहेत। शेकडो नामं सप्तशतीमध्ये सुद्धा आलेली आहेत। आणि अशा या देवीला आपण जर तिची प्रार्थना केली, उपासना केली तर ती आपल्याला संकटातून तारून नेते। मग देवीची रूप ही अनेक आहेत, नामं विविध आहेत, कार्य मात्र एकच आहे आणि ते म्हणजे असुरांचा नाश, असत प्रवृत्तीचा नाश। मग महिषासूर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज ही रूपक आहेत असं विद्वानांचं मत आहे। अहो, मोह हाच महिषासूर आहे। शुंभ निशुंभ हे रजोगुणी अहंभाव आहे। यांनी सर्व देवांवर अधिकार गाजवायला सुरुवात केली। नंतर देवांनी प्रार्थना केल्यानंतर देवी प्रकट होते। दुर्गा देवी या दुर्गा नावातच सामर्थ्य आहे। ग म्हणजे हा गतिवाचक आणि ज्ञानवाचक शब्द आहे आणि दुर्ग म्हणजे संकट, कष्टाने प्रवेश होतो अशा देवगणांच्या समूह शक्तीतून देवीची 3 रूपे साकार होतात। ती म्हणजे श्री महाकाली ही दशभुजा आहे, श्री महालक्ष्मी ती अष्टादशभुजा आहे आणि सरस्वती ही अष्टभुजा आहे। तीच अखिल जगताची जननी आहे। अशा या जगज्जननीला माझे कोटी कोटी प्रणाम। आई भगवती माता की जय।